काय तुमची खतखत आहे याबाबत आणि काय सगळं होतंय वातावरण? गेल्या 1 वर्षापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एमडीने चालवलेला एक हाती कारभारामुळे मराठा समाजाचं नुकसान होतंय। किंबहुना शासनाबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांच्या बद्दल द्वेष पसरण्याचं काम स्वतः एमडी करतात। अशा अटी शर्ती लागल्या जे शासनाने कधी सांगितल्या नाही आणि मग शासनाने हा विचार केला पाहिजे। एखादा व्यवस्थापकीय संचालक लाभार्थ्यांचं नुकसान करत असेल, गैरसमज पसरत असेल तर त्याला अजून प्रमोशन द्यायचं का त्याची बदली करायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी दिवाळीपासूनच यांच्या वागण्यामध्ये बदल झाला। एमडींच्या जे काय अटी शर्ती निर्माण झालेले आहेत ते दिवाळीच्या नंतर टप्प्याटप्प्याने केलेले आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर दिवाळीच्या अगोदर ते लाभार्थ्यांची संख्या, प्रमाणपत्राची संख्या आणि आजच्या संख्येमध्ये जमीन आसमानचा तफावत आहे। कुणीतरी त्याच्या पाठीशी उभा राहून या महामंडळाला ब्रेक कसा लावता येईल त्याचा तो प्रयत्न करत आहे। तुम्ही या निर्णयावर संतापलेला आहात, जर हे असं असेल की लाभाचं पद नाही तरी तुम्ही काम करतात आणि तुमचं ते एमडी ऐकत नाहीत म्हणून तुम्ही राजीनाम्याचा सुद्धा विचार करताय। समाजासाठी आम्ही काम करतो, वडिलांच्या नावासाठी काम करतो। यदा कदाचित जर माझा समाजाचं या महामंडळामधून हित साध्य होत नसेल तर मला त्या महामंडळामध्ये राहण्यामध्ये काही रस नाहीये, कारण हे काही लाभाचं पद नाहीये। समाजसेवा म्हणून मी काम करतो, पण खुर्चीवर बसून माझ्या समाजाचे प्रश्न जर मी सोडू शकत नसेल तर मग त्या पदावर बसून करायचं काय। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल।